प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील एका कॅन्सरग्रस्त महिलेवर वर्धा जिल्ह्यात उपचार झाले। लाभार्थी महिला आणि तिच्या नातेवाईकांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत। प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेमुळे अनेक गरजूंना नवजीवन मिळाल्याची उदाहरणं पाहायला मिळत आहेत। मध्य प्रदेश इथल्या रीवा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या राजकुमारी चौधरी यांचंच उदाहरण पहा। त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न केवळ 60,000 रुपये आणि त्यातच 2020 मध्ये त्यांना स्तनाच्या कॅन्सरचं निदान झालं। त्यात घरची परिस्थिती बेताची, उपचाराचा खर्च कसा करणार आणि या दरम्यान त्यांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेबाबत माहिती मिळाली। प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचं कार्ड तयार केलं आणि वर्धा जिल्ह्यातील सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचार सुरू केले। 21 मे 2022ला त्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आणि 25 मे 2022ला त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। पहले मेरे यहाँ गठान थी, तो गठान को रीवा में निकलवाए तो नहीं 2 साल पहले कराया था। फिर से आ गई इधर गठान बाजू में, फिर इधर दिखाए तो पता चला कि कैंसर का गठान है, तो कल मेरा ऑपरेशन हुआ। मैं रमेश कुमार चौधरी शिवाजी मार्ग नगरिया टोला रीवा एमपी से आया हूँ। मेरी मिसेज राजकुमारी चौधरी, इनको आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजना के अंतर्गत इनका ऑपरेशन सक्सेसफुल हो गया है और वो अच्छा महसूस कर रहे हैं। त्यांचं पूर्ण ऑपरेशन आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून पूर्णतः मोफत झालं असून त्यांना एकही रुपयाचा खर्च लागलेला नाही आहे। खरोखरच प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेमुळे अनेकांना जीवदान मिळत आहे आणि या योजनेसाठी लाभार्थी केंद्र सरकारचे आभार मानत आहेत। उज्ज्वला घोडे, दूरदर्शन बातम्यांसाठी वर्धा।